हॅलो फ्रेंड्स, या अगोदरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण शेवटला तुम्हाला होमवर्कसाठी 2 प्रॉब्लेम दिले होते. ओके, अगोदर आपण त्यांचं सोल्युशन बघणार आहोत. ओके, त्यामधील फर्स्ट प्रॉब्लेम आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ टॅन इनव्हर्स एक्स ब्रॅकेट रेस टू 3 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर डी एक्स. ओके, हा फर्स्ट प्रॉब्लेम होमवर्कसाठी होता. सो इथं आपण काय करणार, वरती टॅन इनव्हर्स एक्स रेस टू 3 आलं आहे. ओके, सो याचं इंटिग्रेशन डिफिकल्ट जाईल आणि तसंच काय दिसतंय, टॅन इनव्हर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर तो पण इन्व्हॉल्व झाला आहे. सो आपण काय करणार, सबस्टिट्यूशन पुट टॅन इनव्हर्स एक्स is equal to t. Okay, now after substitution we have to take differentiation of that substitution with respect to x. Okay, so differentiating with respect to x, now we know that derivative of tan inverse x is 1 upon 1 plus x square and derivative of t is dt upon dx. Okay, and this implies हा जो dx दिसतोय तो लेफ्ट साईडला नेताना मल्टिप्लाय होईल. सो 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स याची व्हॅल्यू आपण काय पुटअप करू शकतोय, डी टी. ओके, आणि आपण टॅन इनवर्स एक्स इज इक्वल टू टी पुटअप केला आहे. सो आवर इंटिग्रेशन बिकम्स आय इज इक्वल टू इंटिग्रेशन टॅन इनवर्स एक्स होल रेस टू 3, दॅट मीन्स t raised to 3. Okay, because tan inverse x is equal to t, so t raised to 3 and upon 1 plus x square, but value of 1 upon 1 plus x square into dx is dt. So our integration becomes integration of t cube dt. Now our integration reduces to simple integration. So its integration should be t raised to 4 upon 4 plus constant of integration c. Okay, आणि t ची व्हॅल्यू रिसबस्टिट्यूट करून द्या. t इज इक्वल टू आपण टॅन इनवर्स एक्स. सो आवर फायनल आन्सर इज टॅन इनवर्स एक्स होल रेस टू 4 अपॉन 4 प्लस कॉन्स्टंट c. Okay, this is final answer of first homework problem. And now also second problem is given to you, and that problem is I is equal to integration of cos of root x अपॉन रूट एक्स डी एक्स. ओके, आता इथं इंटिग्रेशनसाठी स्टँडर्ड काही फॉर्म्युला नाही आहे आपल्याकडं, पण इथं रूट एक्स आला आहे. सो आपण काय करू, सबस्टिट्यूशन करू, पुट रूट एक्स इज इक्वल टू टी. ओके, नाउ आफ्टर सबस्टिट्यूशन वी हॅव टू टेक डिफरेंशिएशन. सो differentiate these terms with respect to x. Okay, then what we get, derivative of root x. We know that derivative of root x is 1 upon 2 root x. Okay, is equal to derivative of t with respect to x, that is dt by dx. Okay, now आता आपल्या इंटिग्रेशनमध्ये इथं हा 2 नाही आहे. सो आपण काय करू, हा 2 राईट साईडला शिफ्ट करू आणि हा डी एक्स लेफ्ट साईडला शिफ्ट करू. हा डी एक्स राईट साईडला डिवाइड आहे, तो लेफ्ट साईडला जाताना काय होईल, मल्टिप्लाय. आणि हा 2 लेफ्ट साईडला डिवाइड दिसतोय, तो राईट साईडला जाताना काय होईल, डी टीला मल्टिप्लाय. सो 1 अपॉन रूट एक्स इंटू डी एक्स इज इक्वल टू 2 डी टी. ओके, सो आपण काय करू शकतोय, 1 अपॉन रूट एक्स इंटू डी एक्स. ओके, म्हणजे 1 अपॉन रूट एक्स इंटू डी एक्स या टर्मच्या ऐवजी 2 डी टी टाकू शकतो. आणि कॉस ऑफ रूट एक्स इक्वल टू आपण टी पुट केलं आहे. सो आवर इंटिग्रेशन बिकम्स इंटिग्रेशन ऑफ कॉस ऑफ रूट एक्स, दॅट मीन्स कॉस ऑफ टी. ओके, अँड 1 अपॉन रूट एक्स इंटू डी एक्स इज इक्वल टू 2 टाइम्स डी टी. सो इंटू 2 डी टी. हा 2 कॉन्स्टंट दिसतोय, त्याला इंटिग्रेशनच्या बाहेर घ्या. आतमध्ये काय राहील, इंटिग्रेशन ऑफ cos of okay t dt, and we know that what is integration of cos t. Integration of cos t is sin t. Okay, and plus constant c, and now resubstituting value of t, so our answer becomes 2
साइन ऑफ रूट एक्स प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी. ओके, सो हे या अगोदरच्या होमवर्क प्रॉब्लेमचं सोल्युशन. नाऊ नेक्स्ट एक्झाम्पल. ओके, थर्ड एक्झाम्पल. I is equal to integration 1 minus tan x upon 1 plus tan x dx. Okay, integration 1 minus tan x upon 1 plus tan x. सो आता याच्यासाठी आपल्याकडे काही स्टँडर्ड फॉर्म्युला नाही आहे. सो आपण काय करू, अगोदर सिम्पल वी नो दॅट tan theta is equal to sin theta upon cos theta. So tan x can be written as sin x upon cos x. So our integration becomes 1 minus tan x. Tan x means sin x upon cos x upon, also in denominator 1 plus again tan x means sin x upon cos x dx. Okay, now do cross multiplication. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन न्यूमरेटरला करा अगोदर. ओके, ह्या 1चा डिनॉमिनेटर काहीच नाही म्हणजे 1 आहे. कॉस एक्स इंटू 1 कॉस एक्स. ओके, क्रॉस मल्टिप्लिकेशन करतोय. कॉस एक्स इंटू 1 कॉस एक्स मायनस साइन एक्स इंटू अगेन 1 दॅट इज साइन एक्स. ओके, आणि अपॉन काय होईल, कॉस एक्स इंटू 1 दॅट इज कॉस एक्स. ओके, नाऊ डिनॉमिनेटरला काय होईल, परत क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. कॉस एक्स इंटू 1 कॉस एक्स प्लस साइन एक्स इंटू 1 दॅट इज साइन एक्स अपॉन दोन डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन कॉस एक्स इंटू 1 दॅट इज कॉस एक्स डी एक्स. काय दिसतंय, दोन्ही साईडला वरती पण आणि खाली पण डिनॉमिनेटर सेम दिसतोय. कॉस एक्स गेट कॅन्सल. ओके, सो काय राहील फक्त इंटिग्रेशन cos x minus sin x upon cos x plus sin x dx. ओके, आता जर टर्म्स व्यवस्थित बघितल्या तर काय दिसतंय, हेच आपण कसं देऊ शकतोय, इंटिग्रेशन cos x minus sin x ॲज इट इज. ओके, अपॉन ह्या खालच्या दोन ज्या टर्म आहे, दोन टर्मचं ॲडिशन cos x plus sin x इज ऑल्सो रिटन ॲज sin x प्लस कॉस एक्स डी एक्स. आता काय दिसतंय, जी खालची डिनॉमिनेटरची टर्म आहे तिचा डेरिव्हेटिव्ह वरती आलेला दिसतोय. साइन एक्स प्लस कॉस एक्स, साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स प्लस कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स. ओके, म्हणजे खालच्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह वरती आला आहे. आणि जर असं असेल, आपण एक फॉर्म्युला बघितला आहे स्टँडर्ड रिझल्ट, जर इंटिग्रेशन एफ डॅश ऑफ एक्स अपॉन एफ ऑफ एक्स या फॉर्ममध्ये असेल तर याचं डिरेक्टली आन्सर काय येणार, लॉग ऑफ एफ ऑफ एक्स प्लस सी. ओके, सो किंवा तुम्ही काय करू शकताय, सबस्टिट्यूशन करू शकताय. पुट जो डिनॉमिनेटरची पूर्ण टर्म आहे त्याची व्हॅल्यू टी पुटअप करा. सो पुट साइन एक्स प्लस कॉस एक्स इज इक्वल टू टी. आता आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस आपण सबस्टिट्यूशन करतो त्यावेळेस डिफरन्शिएशन करावं लागतं. सो after differentiating we get sin x, derivative of sin x is cos x plus cos x, derivative of cos x is minus sin x and is equal to derivative of t that is dt by dx. okay, dt by dx. and याच्यावरून आपण काय देऊ शकतोय मग, cos x minus sin x into dx याची व्हॅल्यू dt पुटअप करू शकतोय. ओके, सो आपलं इंटिग्रेशन काय होईल मग, cos x मायनस साइन एक्स इंटू डी एक्स याची व्हॅल्यू डी टी, म्हणजे आपला जो पूर्ण जो न्यूमरेटर आहे त्याची व्हॅल्यू डी टी भेटेल. आणि अपॉन आपण आपली जी डिनॉमिनेटरची व्हॅल्यू आहे साइन एक्स प्लस कॉस एक्स तिच्याऐवजी मी काय पुटअप केलं आहे टी. ओके, सो डी टी अपॉन टी आणि 1 अपॉन टी. जसं 1 अपॉन एक्सचं इंटिग्रेशन लॉग एक्स असतं तसंच 1 अपॉन टीचं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू टी काय असेल, लॉग ऑफ टी प्लस कॉन्स्टंट सी. आणि रिसबस्टिट्यूशन केल्यानंतर काय होईल, लॉग ऑफ टी, टीची व्हॅल्यू साइन एक्स प्लस कॉस एक्स प्लस कॉन्स्टंट सी. ओके, हे त्याचं फायनल आन्सर असेल प्लस कॉन्स्टंट सी. ओके, किंवा डायरेक्टली जरी हा स्टँडर्ड रिझल्ट वापरला असता तरी आपला आन्सर तेच आलं असतं. ओके, लॉग ऑफ
denominator. Okay, so this is solution of that problem. Now next example, evaluate integration of e raised to x upon e raised to 2x minus 16 dx. Okay, e raised to x upon e raised to 2x minus 16 dx. आपण काय करू, put e raised to x is equal to t. ओके, जर ही सबस्टिट्यूशन केली तर काय होईल, डिफरन्शिएट केल्यानंतर e raised to x चं डेरिव्हेटिव्ह. ओके, we know that derivative of e raised to x is again e raised to x, so we get e raised to x into dx is equal to dt. सो आपण काय करू शकतोय, e raised to x into dx याची व्हॅल्यू dt टाकू शकतोय, आणि जो e raised to 2x सपोज हा जो e raised to 2x आहे यालाच आपण कसं लिहू शकतोय, e raised to 2 into x मीन्स e raised to x raised to 2. कारण आपल्याला माहिती आहे जर पॉवर ऑफ पॉवर असेल तर पॉवरचं मल्टिप्लिकेशन, e raised to x raised to 2 मीन्स e raised to 2 into x दॅट इज e raised to 2x. सो आपण e raised to 2x ला कसं लिहू शकतोय, आपण e raised to x ची व्हॅल्यू t पुटअप केली म्हणजे e raised to x raised to 2 means what, t square. So e raised to 2x means t square. Okay, in this substitution, so our integration becomes I is equal to integration, now e raised to x into dx is dt and upon e raised to 2x, e raised to 2x means t square minus 16. सो आता हा स्टँडर्ड फॉर्म दिसतोय कशा पद्धतीनं, इंटिग्रेशन dt upon t square minus this 16 can be written as 4 square. ओके, आणि आपल्याला डायरेक्टली एक स्टँडर्ड फॉर्म्युला माहिती आहे इंटिग्रेशनचा, सिन्स इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर dx याची व्हॅल्यू काय असते, 1 अपॉन टॉईस ए इंटू लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स मायनस ए अपॉन एक्स प्लस ए प्लस कॉन्स्टंट सी. ओके, फक्त आपल्याला काय रिप्लेस करायचं आहे, एक्स इज इक्वल टू टी आणि ए इज इक्वल टू 4. सो आपल्याला इंटिग्रेशन 1 अपॉन टी स्क्वेअर मायनस 4 स्क्वेअर, 1 अपॉन टी स्क्वेअर मायनस 4 स्क्वेअर याचा आन्सर काय भेटेल, 1 अपॉन 2 इंटू एची व्हॅल्यू आपली 4, सो 2 इंटू 4. ओके, इंटू लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स मायनस ए, एक्सची व्हॅल्यू आपली टी, सो टी मायनस एची व्हॅल्यू 4 अपॉन एक्स प्लस ए मीन्स टी प्लस 4 आणि प्लस कॉन्स्टंट सी. ओके, नाऊ सो आपलं आन्सर फायनल काय येईल, 1 अपॉन 4 इंटू 2 दॅट मीन्स 8 इंटू लॉग ऑफ मॉड ऑफ टी मायनस 4. आपण काय करू, डायरेक्टली रिसबस्टिट्यूशन करू, टीची व्हॅल्यू ई रेस टू एक्स, सो ई रेस टू एक्स मायनस 4 अपॉन ई रेस टू एक्स प्लस 4 प्लस कॉन्स्टंट सी. ओके, सो दिस इज फायनल आन्सर. सो या पद्धतीनं आपण सबस्टिट्यूशन मेथड यूज करून प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो. ओके, नाव आता काही प्रॉब्लेम असेही असतात की ज्यांच्यामध्ये सबस्टिट्यूशन करण्याची गरज नाही पडत, पण त्याच्यासाठी काही स्टँडर्ड फॉर्म्युला नसतो. फॉर एक्झाम्पल, नेक्स्ट एक्झाम्पल, इंटिग्रेशन एक्स प्लस 1 अपॉन एक्स मायनस 1 dx. ओके, आता हे रॅशनल टाईपचं फंक्शन आहे, वरती पण आणि खाली पण काहीतरी इक्वेशन, याच्यासाठी काही स्टँडर्ड फॉर्म्युला नाही आणि काही सबस्टिट्यूशनही करू शकत नाही आपण. ओके, जरी आपण आता एक्स इज इक्वल टू टी पुट नाही करू शकत कारण तो सिम्पल फॉर्म दिसतोय, परंतु आपल्याला फक्त इंटिग्रेशनसाठी स्टँडर्ड फॉर्म्युला नसल्यामुळं आपण काय करणार, न्यूमरेटरची टर्म रिमूव्ह करण्याचा प्रयत्न करणार. ओके, सो आपल्याला काय करायला लागेल, न्यूमरेटरची टर्म म्हणजे न्यूमरेटरचा एक्स रिमूव्ह झाला पाहिजे. ओके, या टाईपच्या प्रॉब्लेममध्ये. सो त्यासाठी फक्त ॲडजस्टमेंटची गरज असते. ओके, सो याला कसं सॉल्व करायचं बघा, इंटिग्रेशन आता आपल्याला न्यूमरेटरचा एक्स रिमूव्ह करायचा आहे, म्हणजे आपल्याला न्यूमरेटरची पूर्ण एक्स प्लस 1 ही टर्म रिमूव्ह झाली पाहिजे आणि खाली काय दिसतंय, एक्स मायनस 1. आता ही टर्म वरची टर्म रिमूव्ह कधी होईल, ज्यावेळेस हा एक्स प्लस 1 खाली पण प्रेझेंट असेल. ओके, किंवा काय, खालची आणि वरची टर्म सेम पाहिजे, त्यावेळेस ती टर्म कॅन्सल होऊ शकते. सो आपण काय करू, थोडीशी ॲडजस्टमेंट करू न्यूमरेटरमध्ये. ओके, एक्स प्लस 1 त्याला फक्त एक्स प्लस 1मध्ये आपल्याला खालची जी टर्म आहे ती आणायची.
सो आपण काय करू, एक्स प्लस 1 याच्यात फक्त एक छोटीशी ॲडजस्टमेंट -1 + 1ची करू. ओके, ज्यावेळेस आपण -1 + 1ची ॲडजस्टमेंट करतोय, ओके, -1 + 1 परत 0, म्हणजे x + 1 ही ओरिजिनल जी आपली टर्म होती ती ॲज इट इज राहणार आहे. ओके, आणि डिनॉमिनेटरला ती टर्म ॲज इट इज ठेवू. ओके, इंटू dx. सो यालाच आपण कसं लिहू शकतोय, न्यूमरेटरला x + 1 - 1, फक्त काय करू, -1 अगोदर लिहू. सो x - 1. ओके, आणि हा +1 + 1 काय होऊन जाईल, +2 होऊन जाईल, आणि अपॉन खाली काय राहील, x - 1 इंटू dx. आता काय करा, हा x - 1 टर्म सेपरेटली ठेवा. ओके, आपण काय करू, या दोन्ही टर्म्सला डिनॉमिनेटर सेपरेट करून घेऊ. ओके, हां, सो काय होईल, x - 1, ओके, अपॉन अगेन x - 1, आणि +2ला पण डिनॉमिनेटर सेपरेट करून घेऊ. ओके, dx. काय होईल, फर्स्ट टर्ममध्ये x - 1 सारखीचे, ती टर्म कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे काय होईल, पूर्ण टर्म कॅन्सल झाल्यामुळे फक्त 1 राहील, प्लस इकडे काय राहील, 2 अपॉन x - 1 dx. ओके, आता सिम्पल फॉर्ममध्ये कन्वर्जन झालं आहे. इंटिग्रेशन सेपरेट करा, इंटिग्रेशन 1 dx प्लस 2 कॉन्स्टंट आहे, त्याला बाहेर घ्या इंटिग्रेशन साईनच्या, आतमध्ये काय राहील, इंटिग्रेशन x - 1 dx. ओके, आता हे सिम्पल आहे. 1चं इंटिग्रेशन माहिती आहे आपल्याला, 1चं इंटिग्रेशन काय असतं, x आणि +2 1 अपॉन x - 1 अपॉन काहीतरी v आलं आहे, 1 अपॉन व्हीचं इंटिग्रेशन काय असतं, लॉग ऑफ v. ओके, 1 अपॉन व्हीचं इंटिग्रेशन आपण फॉर्म्युला बघितला आहे, जर v इज फंक्शन ऑफ x असेल तर इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन v dv काय असतं, लॉग ऑफ v अपॉन डेरिव्हेटिव्ह ऑफ v. ओके, लॉग ऑफ v अपॉन डेरिव्हेटिव्ह ऑफ v. आता आपली vची व्हॅल्यू काय आहे, x - 1 आहे, सो इथं काय येईल मग, लॉग ऑफ x - 1 अपॉन x - 1चा डेरिव्हेटिव्ह. ओके, आणि x - 1चा डेरिव्हेटिव्ह काय येईल, 1 येईल. ओके, प्लस कॉन्स्टंट c या पद्धतीने, आणि xचा डेरिव्हेटिव्ह 1 - 1चा डेरिव्हेटिव्ह 0. सो इथं काय येईल, x प्लस हा 2 ॲज इट इज, आणि लॉग ऑफ x - 1 प्लस कॉन्स्टंट c. डिनॉमिनेटरला काय दिसतंय, डेरिव्हेटिव्ह ऑफ x - 1, xचा डेरिव्हेटिव्ह 1 आणि -1चं 1 कॉन्स्टंट आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह 0. सो डिनॉमिनेटरला काय होईल, 1 - 0 दॅट इज 1, लॉग ऑफ x - 1 अपॉन 1 दॅट इज लॉग ऑफ x - 1. सो या पद्धतीनं हे त्याचं फायनल आन्सर असेल ॲडजस्टमेंट करून. ओके, तर या पद्धतीने काही प्रॉब्लेम्स सॉल्व करायचे असतात. तर हे याच्या टाईपचं रॅशनल फंक्शनचं इंटिग्रेशन आहे, ते पण आपल्याला बघायचं आहे. ओके, सो जे रॅशनल फंक्शनचं इंटिग्रेशन आहे, रॅशनल फंक्शन, तर रॅशनल फंक्शन मीन्स कशा टाईपचे फंक्शन, तर काहीतरी इंटिग्रेशन 1 अपॉन क्वाड्रॅटिक इक्वेशन असणार आहे, ax² प्लस bx प्लस c या फॉर्ममध्ये. ओके, ते पण आपल्याला बघायचं आहे. सो जर या क्वाड्रॅटिकचे फॅक्टर पडत असतील, म्हणजे या टाईपमध्ये काही x प्लस a इंटू x मायनस a या टाईपमध्ये फॅक्टर पडत असतील, तर तिथं आपण पार्शियल फ्रॅक्शन यूज करणार आहोत, ते पण आपल्याला बघायचं आहे. सो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये इंटिग्रेशन बाय युजिंग पार्शियल फ्रॅक्शन हा पॉईंट कवर करणार आहोत. ओके, सो वी विल स्टॉप फॉर दिस लेक्चर. नाऊ एक सिमिलरली जे आत्ता आपण प्रॉब्लेम सॉल्व केलं, सेम वेने ॲडजस्टमेंट करून तुम्ही एक प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे, इंटिग्रेशन ऑफ. ओके, हा प्रॉब्लेम जो होता x प्लस 1 अपॉन x मायनस 1 हा प्रॉब्लेम होता. ओके, सो तुम्हाला काय करायचं आहे आता, x मायनस 1 अपॉन x प्लस 1 dx हा प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. सेम वेने ॲडजस्टमेंट कराल, काय कराल, इंटिग्रेशन x मायनस 1 जो आहे इथं प्लस 1 मायनस 1ची ॲडजस्टमेंट कराल, आणि हा अगोदरचा -1. तर या पद्धतीनं व्यवस्थित ॲडजस्टमेंट करून तुम्ही ते प्रॉब्लेम सॉल्व करू शकता. ओके.